नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग, आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर मध्ये मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज यातर्फे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण FB या वर्गातील भूगोल विषयाचा जो पेपर आहे प्राकृतिक भूगोल याचं प्रकरण क्रमांक 2 यावर चर्चा करत आहोत। आणि या प्रकरणामध्ये मागील तासाला आपण WM डेव्हिस यांचे जे शरण चक्र आहे या संदर्भामध्ये चर्चा करत होतो। आज या व्याख्यानाचा आजचं हे आपलं 14वे व्याख्यान आहे आणि यामध्ये आपण WM डेव्हिस शरण चक्र ही जी संकल्पना आहे याचा भाग क्रमांक 2 या ठिकाणी आजच्या तासाला चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण WM डेव्हिस यांचे जे शरण चक्र आहे त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेतली। त्याचप्रमाणे WM डेव्हिस संदर्भामध्ये काही वैयक्तिक माहिती आपण बघितली। आज आपण हे जे शरण चक्र आहे याचा पुढचा भाग या ठिकाणी समजून घेणार आहोत। एक सुरुवातीला प्रथमतः आपण की WM डेव्हिस यांनी आपल्या शरण चक्रामध्ये नेमकं काय म्हटलं हे आपण सोप्या भाषेमध्ये एकदा परत बघूया। की WM डेव्हिस असं म्हणतो की ज्या वेळेला भूअंतर्गत हालचालीमुळे म्हणा किंवा सागराचा तळ उंचावून जेव्हा एखादा नवीन भूप्रदेश तयार होतो, त्या ठिकाणी एखादं भूरूप तयार होतं, त्यावेळेला ते भूरूप काळाच्या ओघामध्ये झिजून जातं आणि शेवटी ते जे भूरूप आहे त्याला समुद्र सपाटीचे स्वरूप प्राप्त होते किंवा ते धारण करतं। याचा अर्थ असा की त्याची उंची कमी होते। काळाच्या ओघामध्ये उंची इतकी कमी होते की ज्याप्रमाणे सागराच्या किनाऱ्यावर आपल्याला एकदम समतलपट किंवा ज्याला आपण त्याला म्हणूया एकदम सपाट मंद उताराचा भूप्रदेश असतो, अशा प्रकारचा आकार त्या भूप्रदेशाला तयार होतो आणि यासाठी लाखो वर्ष लागतात। काळाच्या ओघामध्ये हे कार्य बाह्य कारकांच्या माध्यमातून होत असतं। हाच विचार आपल्या शरण चक्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो WM डेव्हिस यांनी मांडला। यामध्ये सर्वात महत्वाचे त्यांनी जी आकृतीच्या माध्यमातून हे आपण समजून घेतलं। मागच्या तासाला आपण ही आकृती समजून घेतली। परत एक सारांश रूपाने मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला हे भूरूप तयार होतं, हे भूरूप तयार झाल्यानंतर ते कोणत्याही कारणाने तयार हो, ज्या वेळेला नवीन भूप्रदेश त्या ठिकाणी तयार होतो त्यावेळेला त्या ठिकाणी या भूप्रदेशावरून नद्या वाहत असतात आणि नद्या ज्या आहेत, नदी जलप्रणाली आहेत, नद्या असतील, तिच्या उपनद्या असेल, छोटे वहाळ असेल, या सर्वांचं पाणी एक रूपाने वाहत असतं आणि या पाण्यामध्ये ज्या वेळेला भूप्रदेशाचा आकार उंच असतो, त्या भूरूप उंच स्वरूपाचे असतं, त्याचा उतार तीव्र असतो, अशा वेळेला या ठिकाणी या ज्या नद्या आहेत या वेगानं प्रवास करत असतात आणि या वेगानं प्रवास करत असताना यांच्याकडून खनन कार्य विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणात होतं। उभं खनन असेल, आडवं खनन असेल, या नदी पात्रामध्ये खनन होत असतं आणि हळूहळू हे ज्या भूरूप आहे या भूरूपाचा आकार त्या कमी कमी होत जातो काळाच्या ओघामध्ये। नदीच्या पहिल्या कार्यामध्ये युवा अवस्थेमध्ये विशेषतः नदी हे कार्य करते। त्यावेळेला ज्या वेळेला नदी दुसऱ्या अवस्थेमध्ये पोहोचते, मॅच्युअर स्टेज ज्याला आपण प्रौढ अवस्था म्हणतो, या अवस्थेमध्येही तुलनेने पहिल्या अवस्थेपेक्षा त्या भूरूपाचा आकार असेल, त्या ठिकाणी उंची असेल ती कमी होत असते। या ठिकाणी नदीचं प्रवाहामध्ये येणारं पाणी, तिच्या उपनद्याकडून येणारं पाणी असेल, तिने अवलंबलेला गाळ असेल किंवा इतर मदत असेल, यांचे प्रमाण काही प्रमाणात वाढतं। नदीचा वेग त्या ठिकाणी कमी होतो आणि तुलनेनं त्या भूप्रदेशाचा उतारही कमी झाला असतो। या ठिकाणी विशेषतः नदी खनन कार्यापेक्षा भरण कार्य अधिक करत असते आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तिसऱ्या याच्यामध्ये नदी ज्या वेळेला प्रवेश करते वृद्धावस्थेमध्ये, या ठिकाणी नदी विशेषतः संचयन कार्य अधिक प्रमाणात करत असते। आणि WM डेव्हिसने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी त्या ठिकाणी जे भूप्रदेश किंवा जे भूरूप असतं अत्यंत उंच असतं, विस्तारलेलं असतं, याची हळूहळू उंची असेल, त्याचा विस्तार कमी होत जातो आणि या ठिकाणी शेवटी हे जे नदीच्या मुखाजवळ किंवा नदीच्या मुखाजवळ या ठिकाणी या प्रदेशाला एका प्रकारचं एकदम सपाट प्रदेशाच्या स्वरूप प्राप्त होत असतं त्या ठिकाणी। हेच आपल्या चक्रामध्ये WM डेव्हिस यांनी सांगितलं आणि हे जे शरण चक्र आहे हे एका प्रकार होतात आणि ज्या वेळेला नदीला या ठिकाणी त्याला भूप्रदेश त्या ठिकाणी कमी उंचीचं होत असतं, परत काळाच्या ओघामध्ये परत ही संकल्पना सुरू होते। कदाचित पुन्हा तो जो भूप्रदेश आहे परत भूअंतर्गत हालचालीमुळे उंचावला जातो आणि परत त्या ठिकाणी एक नवीन भूरूप तयार होतं आणि परत त्याचं कार्य
पहिल्या भूरूपाप्रमाणेच या तिन्ही बाह्य कारकांच्या अवस्थेमध्ये विशेषतः नदीच्या कार्याद्वारे युवावस्था, प्रौढ अवस्था, वृद्ध अवस्थेमध्ये हे शरण चक्र पुन्हा पूर्ण होत असतं. हेच त्या ठिकाणी सांगितलं. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये डब्ल्यू.एम. डेव्हिस यांनी जे सांगितलं का युवा अवस्थेमध्ये किंवा नदीच्या तारुण्य अवस्थेमध्ये नदी कोणतं कार्य करते, हे कार्य आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊया. कारण या कार्यामुळेच जो उंच प्रदेश असतो, भूरूप असतं, त्याला काळाच्या ओघामध्ये सागर पातळीसारखं त्या ठिकाणी सपाट स्वरूप प्राप्त होत असतं. आता या ठिकाणी आर्द्र प्रदेशामध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे भूदृश्याला जे दऱ्या असेल, खोरे असेल किंवा पर्वतश्रेणीचे स्वरूप प्राप्त होत असते आणि त्याला अनुसरून जलप्रवाह वाहत असतात. आणि हा जो जलप्रवाह आहे नदीचा, तो हे खनन कार्य करण्याचं कार्य करत असतो. आता या प्रकारचा जो याला अनुवर्ती प्रवाह असे म्हणतात. कारण अनुवर्ती प्रवाह जो असतात झपाट्याने खनन कार्य करत असतात. विशेषतः उभं खनन कार्य या अवस्थेमध्ये हा प्रवाह मोठ्या प्रमाणात करत असतो. आणि यामुळे विशेषतः पहिल्या नदीच्या टप्प्यामध्ये विशेष प्रमुख जे भूरूप तयार होतात ते आपण बघूया. पहिल्यांदा व्ही आकाराची दरी. आता व्ही आकाराची दरी हे अत्यंत महत्वाचं भूरूप आहे की जे नदी आपल्या पहिल्या अवस्थेमध्ये तयार करत असते. याला व्ही आकाराची दरी का म्हणतात? जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथं पाहिलं असेल तर याला ही जी दरी तयार केली आहे नदीनं आपल्या पहिल्या अवस्थेमध्ये, तिला इंग्रजी व्ही अक्षरासारखं त्या ठिकाणी स्वरूप प्राप्त झालाय किंवा त्याचा आकार इंग्रजी व्ही अक्षरासारखा दिसतो, म्हणून या नदीला व्ही आकाराची दरी असते. तिची वैशिष्ट्य जर बघितली विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे काठ आहे हे साधारणपणे 30 अंशाच्या त्याचा उतार आहे. त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आहे. काळजीपूर्वक याच्याकडे बघितलं तर या ठिकाणी उभे खनन थोडस कमी झालंय, पण आडवे खनन जास्त झाले. अशा प्रकारची नदी व्ही आकार दरी आपल्या पहिल्या अवस्थेमध्ये तयार करते. जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये उल्हास जी नदी आहे खंडाळा घाटाजवळ, त्या ठिकाणी तिने अशा प्रकारचं भू आकार तयार केलेला आहे. त्या ठिकाणी या व्यतिरिक्त भंडारदऱ्या जवळ सुद्धा अशा प्रकारचा आकार आहे. आणि विशेषतः हिमालयामध्ये ज्या अनेक नद्या आहेत त्या अनेक नद्यांनी अशा प्रकारचा भू आकार तयार केलाय. आणि हे कार्य त्या ठिकाणी म्हणजे जे नवीन भूरूप तयार होतं त्या ठिकाणी नदी वाहत असताना पहिल्या अवस्थेमध्ये हा पहिला भू आकार सर्वात महत्वाचा तयार करत असते. दुसरा भू आकार आहे तो म्हणजे गळई. आता गळई नदीच्या व्ही आकाराची दरी प्राप्त झाल्यानंतर त्याची पुढची अवस्था म्हणजे गळई. ज्या वेळेला एखादा प्रदेश असेल, या प्रदेशामध्ये हे बघा तुम्ही आकृती कसं बघितलं, त्या ठिकाणी आडवे खनन झालेच आहे म्हणजे आहेत, पण उभे खनन जास्त झाले. त्यामुळं तुलनेनं व्ही आकाराच्या दरीपेक्षा याची खोली जास्त आहे. आणि ज्या वेळेला अशा प्रकारे तीव्र उतार असलेला अरुंद खोल पात्र असलेली जी दरी तयार होते, या दरीला गळे असं म्हणतात. गळे सुद्धा उदाहरण आपल्याला अनेक प्रकार सांगतात. भारताचा विचार केला असेल, सतलज असेल, नर्मदा असेल, सिंधू असेल, चंबळ असेल, कृष्णा असेल, या अनेक नद्यांनी अशा प्रकारच्या गळ्या तयार केल्या आहे. जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर भंडारदरा या ठिकाणी जी प्रवरा नदी आहे तिने रंध्रा वॉटरफॉल जवळ त्या ठिकाणी धबधब्याजवळ अशा प्रकारची गळई तयार केली आहेत. म्हणून ही जी गळई आहे या गळईचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे की याची खोली जास्त असते, तीव्र उतार असतो. हे कट तुलनेने याची काठ जे आहे तुलनेने तीव्र उतार असतात. अशा प्रकारे गळई तयार करत असते. या ठिकाणी खनन कार्य जे आहे ते अधिक होत असतं. विशेषतः नदीचं उभं खनन कार्य या ठिकाणी अधिक होत असतं आणि म्हणून हा दुसरा भू आकार नदी तयार करते. तिसरा जो भू आकार आहे तो म्हणजे धावत्या. आता ज्या वेळेला नदीच्या पात्रामध्ये ज्या वेळेला आबडधोबड जागा आहे त्या ठिकाणी थोडं उंच सकल भाग असतो, अशा वेळेला त्या ठिकाणी नदीतलं जे पाणी आहे ते धावत चालतं, त्या ठिकाणी उड्या मारत चालतं, म्हणून याला धावत्या असं म्हणतात. आणि धावत्या हे अत्यंत महत्वाचा भू आकार नदी आपल्या पहिल्या अवस्थेमध्ये तयार करत असते. याची अधिक उदाहरण आहे आपल्या नाशिक जवळ सुद्धा सोमेश्वर जो आहे, सोमेश्वर या ठिकाणी गोदावरीच्या पात्रामध्ये अशा धावत्या तुम्हाला आढळतात. किंवा एक आयडियल उदाहरण विद्यार्थी मित्रांनो सांगतो की सेंट लॉरेन्स ही जी नदी आहे अमेरिकेतील, लॅचिन हे ठिकाण आहे, लॅचिन या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारच्या, त्याला आयडियल म्हणूया आपण, अशा प्रकारच्या धावत्या या ठिकाणी. म्हणजे हा सुद्धा भू आकार नदी आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये करत असते. त्याच्यानंतर धबधबा हा सुद्धा भू आकार अत्यंत महत्वाचा आहे की नदी हा सुद्धा भू आकार आपल्या पहिल्या अवस्थेमध्ये तयार करत असते. की ज्या वेळेला नदीच्या पात्रामध्ये पायऱ्याची खडबडीत जागा असेल त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी उंचावरून काही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय होतं की मंद
काही कठीण खडक आणि काही मृदू खडक असतात. मृदू खडकाच्या तुलनेने झीज लवकर होते, त्यामुळे नदीच्या पात्रामध्ये एक असा कडक टणक जो खडक आहे, कठीण जो खडक आहे तो तसाच राहतो. त्यामुळे नदीच्या पात्रामध्ये तुम्ही आकृतीमध्ये बघितलं असेल, हा कठीण खडकाचा भाग आहे आणि या ठिकाणी नदीच्या पात्राचे पाणी जे आहे या भूरूपावरून उंचावरून खाली पडते, कोसळते आणि त्याला आपण धबधबा असं म्हणतो. धबधब्याचे सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताचा विचार केला तर जोग हा धबधबा अत्यंत महत्वाचा आहे. शरावती नदीवर तो कर्नाटकमध्ये आहे आणि जवळपास हा जो धबधबा आहे या धबधब्याची खोली 260 मीटर आहे. अशा अनेक प्रकारची उदाहरणं सांगता येतील आपल्याला. कावेरी नदीवर शिवसमुद्रम धबधबा आहे आणि महाबळेश्वर या ठिकाणी वेण्णा धबधबा आहे. या वेण्णा धबधब्याची खोली सुद्धा साधारणपणे एक 100 मीटर इतकी आहे. आणि मी आता सांगितलं त्याप्रमाणे रंध्रा वॉटरफॉल आहे भंडारदरा या ठिकाणी, प्रवरा नदीवर आहे. म्हणजे ही जी उदाहरणं आहेत ही या धबधब्याची उदाहरणं. अशा प्रकारे धबधबे सुद्धा नदी आपल्या पहिल्या अवस्थेमध्ये तयार करत असतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या युवा अवस्थेमध्ये जो मुख्य जलप्रवाह आहे, या जलप्रवाहाला अनेक उपनद्या मिळतात. त्यामुळं नद्यांचं हळूहळू पाणी वाढत जातं, नदीमध्ये वाहून येणारं मटेरियल वाढत जातं. हा जो लोड आहे आपण म्हणूया, ज्याला गाळ आहे, याचा सुद्धा परिणाम हा नदीच्या खनन कार्यामध्ये होत असतो. कारण या गाळाबरोबर दगड असेल, गोटे असेल, लाकडं असेल, काही वेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्राण्यांचे मृत शरीरातून तयार होणारे हाडकं असेल, या अनेक प्रकारच्या गोष्टी येत असतात. हे सुद्धा नदीच्या पात्रावर ज्या वेळेला पाणी वाहत जातं त्यावेळेला हे घसरत जातात आणि त्याचाही काही परिणाम नदीच्या कार्यामध्ये होत असतो, खनन कार्य होत असतं. म्हणून अशा प्रकारे डेव्हिसनं आपल्या सिद्धांतामध्ये याचं सुद्धा स्पष्टीकरण दिलं की कशा प्रकारे नदीच्या पहिल्या अवस्थेमध्ये, युवा अवस्थेमध्ये नदी वेगळे जे कार्य करते, वेगळे भूआकार तयार करत असते. या सर्वांच्या माध्यमातून जो मूळ भूप्रदेश आहे, भूरूप आहे, त्याचा विद्यार्थी मित्रांनो उंची किंवा तिथला प्रदेश, त्या ठिकाणची व्याप्ती जो आहे, विस्तार जो आहे, त्या ठिकाणी कमी होत असतो, खनन कार्य होत असतं. तो जो गाळ आहे, ती जी माती आहे, नदी आपल्या पुढच्या अवस्थेमध्ये वाहून येत असते. यानंतर दुसरी अवस्था जी सांगितली ती म्हणजे प्रौढ अवस्था. या प्रौढ अवस्थेमध्ये विद्यार्थी मित्रांनो की विशेषतः दऱ्यांचे तळ खोदण्याचे कार्य मंद होते, मात्र काठ आणि जी बाजू जी आहे ती मोठ्या प्रमाणात खणली जाते. त्याच्यामुळं या ठिकाणी एक वैशिष्ट्य आहे की उभं कार्य जरी कमी होत असतं पण जे आडवं कार्य आहे, काठावरचं कार्य आहे, ते विस्तारत जातं आणि त्यामुळे दरीची ज्या रुंदी आहे त्या वाढून त्यांचा विकास होत असतो. विद्यार्थी मित्रांनो आता यानंतर याचं महत्वाचं कार्य म्हणजे की निम्नतम पातळीचा प्रभाव या ठिकाणी महत्वाचा आहे. की नदी ज्या वेळेला या प्रौढ अवस्थेमध्ये प्रवेश करते त्यावेळेला हे कार्य या ठिकाणी अधिक होतात. आता याच्यामध्ये ती काही भूआकार तयार असते. पहिले नागमोडी वळण. आता विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी नदी वाहत जाते तुलनेनं पहिल्या अवस्थेपेक्षा या अवस्थेमध्ये तिचा वेग कमी होत असतो. जर त्या नदीच्या मुख्य पात्राच्या याच्यामध्ये काही अडथळा आला असेल, काही खडक आले असेल किंवा काही अडथळा आला असेल, त्यावेळेला नदी तिचा थोडासा वेग कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या अडथळ्याला ती वळसा घालून जात असते. असे ज्या वेळेला अनेक अडथळे तिच्या मार्गात येतात त्यावेळी या प्रत्येक अडथळ्याला ती वळसा घालण्याचं कार्य करत असते आणि त्याच्यामुळं त्याला वळसा घालून गेल्यामुळं त्या ठिकाणी नदीचं पात्र नागमोडी बनत असतं. म्हणून या भूरूपाला त्या ठिकाणी नागमोडी वळणे असं म्हणतात. अशा प्रकारचे नागमोडी वळण जे आहे ते तुम्हाला अनेक ठिकाणी बघता येईल. भारताचं उदाहरण घेतलं तर गंगा असेल, गोदावरी असेल, या नदीच्या पात्रामध्ये अशा प्रकारे किंवा जगातील मिसिसिपी नदी असेल, नाईल नदी असेल, या नद्यांच्या पात्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची नागमोडी वळण आपल्याला अनेक आढळून येतात. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दुसरं जे भूरूप आहे ते म्हणजे पूर तटवय. आता विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला नदी प्रौढ अवस्थेमध्ये प्रवेश करते त्यावेळेला मी आधीच सांगितलं की अनेक नद्या, उपनद्यांचं पाणी या नद्यांना येऊन मिळतं आणि ज्या वेळेला विशेषतः या नदीच्या पात्रामध्ये पावसाच्या पाण्यामुळे असो किंवा हिमालयामध्ये ज्या नद्या आहेत विशेषतः त्यांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा पूर येतो. आपल्याला माहिती आहे की जे बर्फ आहे ते उन्हाळ्यामध्ये अति तापमानामध्ये वितळतं आणि त्या हिमनद्यातलं पाणी नद्यांमध्ये येतं आणि नद्यांच्या मध्ये पाणी आल्यामुळे त्याची अचानक त्याच्यामध्ये फ्लो वाढल्यामुळं नदीला पूर येतो. आणि ज्या वेळेला नदीला पूर येतो त्यावेळेला नदीच्या पुरामुळे जो गाळ वाहून येतो, नदीचा पुराचं पाणी आजूबाजूला विसरतो आणि जो गाळ असेल तो गाळ ज्या वेळेला नदीच्या पात्रामध्ये वाहून येतो आणि हळूहळू पुराची तीव्रता कमी होते त्यावेळेला तो गाळ जो आहे तो नदीच्या दोन्ही काठाला
संचयित होतो आणि त्या ठिकाणी एक तट तयार होतं, त्यालाच आपण पूरतट असं म्हणतो. पुराच्या गाळातून या वाहून आलेल्या गाळामुळे या तटाची निर्मिती होते, या बांधाची निर्मिती होते, म्हणून याला पूरतट असं म्हणतो. तर अशा प्रकारचे पूरतट जे आहे, ज्या मोठमोठ्या नद्या आहेत, त्या नद्या ज्या वेळेला आपल्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतात, त्यावेळेला या नद्यांना अशा प्रकारे त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांच्या काठावर पूरतट तयार होत असतात. गंगा असेल, आपली गोदावरी असेल, होयांगो असेल, यांगत्सिकिंग असेल, मिसिसिपी असेल, नाईल असेल, या सर्व नद्यांच्या पात्रामध्ये दुसऱ्या अवस्थेमध्ये तुम्हाला हे पूरतट पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा महत्वाचा भू आकार आहे तो म्हणजे पूर मैदान. की पूर मैदान, पूरतट हे एकमेकाशी संबंधित आहे. ज्या वेळेला नदीला पूर येतो, महापूर येतो, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की नदीनं वाहून आणलेला जो गाळ आहे तो नदीच्या दोन्ही काठाच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पसरतो. आणि यामुळे काय होतं की पुरामुळे जे वाहून आलेला गाळ आहे याच्यामुळं नदीच्या दोन्ही काठाच्या लगत मैदान तयार होतात आणि या मैदानांना पूर मैदान असं म्हणतात. कारण हे पुराच्या गाळापासून तयार झालेलं मैदान आहे, म्हणून याला पूर मैदान असं म्हणतात. परत मी तेच उदाहरण परत देईल त्या ठिकाणी. विशेषतः भारतातील गंगा नदी जी आहे, या गंगा नदीनं अशा प्रकारे बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, या ठिकाणी अशा प्रकारचे पूर मैदान प्रचंड मोठ्या प्रमाणात केलं आहे की ज्याचा उपयोग आपल्याला शेतीसाठी सुद्धा होत असतो त्या ठिकाणी. म्हणून हे जे कार्य आहे, नागमोडी वळण असेल, पूरतट असेल, पूर मैदान असेल, नदी या ठिकाणी आपल्या दुसऱ्या अवस्थेत करते त्या ठिकाणी. आणि शेवटची अवस्था जी महत्वाची आहे नदीची, ती म्हणजे वृद्ध अवस्था. या अवस्थेमध्ये नदीचा प्रवाह तुलनेने जर आपण पहिली अवस्था बघितली, दुसरी अवस्था बघितली, या दोन्ही अवस्थेच्या मानाने तुलनेनं या अवस्थेमध्ये नदीचा प्रवाह अत्यंत संत होतो. विशेषतः तिचं खनन कार्य जवळपास थांबतं. आणि या तिसऱ्या अवस्थेमध्ये विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, नदी जे आपलं कार्य करते ते भरण आणि मोठ्या प्रमाणात संचयन कार्य करत असते. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं की विशेषतः नदीच्या मुखाजवळ जो भूप्रदेश आहे त्या ठिकाणचा जो भूप्रदेशाचा उतार आहे तो 5 अंशापेक्षा कमी असतो, म्हणजे साधारण 0 ते 5 अंश दरम्यान असतो. आणि या ठिकाणी विशेषतः भरण कार्य, संचयन कार्य प्रचंड प्रमाणामध्ये चालत असतात त्या ठिकाणी. या अवस्थेमध्ये नदी काही भूआकार तयार करत असते. आता मागचीच आकृती मी परत दाखवतो, फक्त विस्तृत पूर मैदान. विस्तृत याचा अर्थ की दुसऱ्या अवस्थेमध्ये नदी जे पूर मैदान करते त्याच्यापेक्षा तुलनेने याचा विस्तार मोठा असतो, याची व्याप्ती मोठी असते, प्रचंड गाळ या ठिकाणी संचय झालेला असतो. आणि याच्यामुळं ही विस्तृत पूर मैदानं या नदीच्या दोन्ही काठाच्या प्रदेशामध्ये तयार होत असतात. विशेषतः मी परत उल्लेख करेल त्या ठिकाणी गंगा नदी असेल, यांगत्सिकिंग असेल, होयांगो असेल, त्या ठिकाणी मिसिसिपी असेल, या सर्व नद्या आपल्या मार्गामध्ये अशा प्रकारची विस्तृत पूर मैदानं त्यांच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला ते सागराला मिळतात त्या ठिकाणी त्याच्या पूर्वी काही किलोमीटर अंतरावर अशा प्रकारची पूर मैदानं या नद्या तयार करत असतात. आणि म्हणून हा सुद्धा महत्वाचा भू आकार आहे त्या ठिकाणी. कुंडल कासार सरोवर. विद्यार्थी मित्रांनो, की मी तुम्हाला सांगितले की ज्या वेळेला नदीच्या मार्गामध्ये काही अडथळे येतात, त्या अडथळ्यामुळं त्या ठिकाणी ती नदी वळसा घालून वाहत असते. पण ज्या वेळेला अचानक नदीच्या पात्रामध्ये पाणी वाढतं, पुरामुळे म्हणा किंवा पाणी वाढतं, त्यामुळे काय होतं की अचानक त्या नदीच्या पाण्याला वेग प्राप्त होतो. आणि अशा वेळेला काय होतं की नदी अशा प्रकारे वळसे न घालता डायरेक्ट वाहू लागते. त्याच्यामुळं हा जो वक्राकार जो भाग आहे तो मूळ प्रवाहापासून तुटतो आणि त्यापासून जे अशा प्रकारे चंद्रकोरीच्या आकारासारखं जे सरोवर तयार होतं, कुंडलासारखं जे सरोवर तयार होतं, त्याला आपण कुंडल कासार सरोवर असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, याची उदाहरणं आपल्याला अनेक सांगता येतील. की आपल्या जवळच उदाहरण कोपरगाव जवळ गोदावरी नदीनं अशा प्रकारे कुंडल कासार सरोवर तयार केले आहेत. त्याच्यानं पुणे या ठिकाणचे भोर जो आहे त्या ठिकाणी सुद्धा नीरा नदीनं हे भूआकार तयार केले आहेत. किंवा आपल्या सर्वांच्या परिचयाचं जे आहे पंढरपूर या ठिकाणी अशा प्रकारचे भीमा नदीचं जे कार्य आहे त्याला आपण चंद्रभागा म्हणतो, या नदीच्या मार्गामध्ये अशा प्रकारचे सरोवर आपल्याला आढळतात. हे तिन्ही त्या ठिकाणी नदी आपल्या विशेषतः वृद्ध अवस्थेमध्ये तर करतच असते, पण कधी कधी काय होतं की दुसऱ्या अवस्थेमध्ये सुद्धा अशा प्रकारची जर त्या ठिकाणी नागमोडी वळण तयार झाले असेल तर त्या ठिकाणी ही कुंडल कासार सरोवरे नदी तयार करत असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, पण मात्र तुलनेनं दुसऱ्या अवस्थेपेक्षा तिसऱ्या अवस्थेमध्ये अशा प्रकारची सरोवरे निर्माण होण्याचं प्रमाण
नदीच्या मार्गामध्ये अधिक असतात, म्हणून हा सुद्धा महत्वाचा भूआकार आहे. त्याच्यानंतर गाळाचे बांध, हे सुद्धा महत्वाचं आहे. गाळाचे बांध म्हणजेच पूरतट. आपण दुसऱ्या अवस्थेमध्ये बघितलं, इथं परत अशा प्रकारचे गाळतट तयार करत असतात. गाळाचे तट, आता या ठिकाणी गाळाचं संचयन जास्त होतं आणि गाळाच्या संचयनातून हे तट तयार होत असतात, म्हणून याला गाळाचे बांध किंवा गाळ तट असं म्हणत असतात. आणि आपल्याला माहिती आहे की तिसऱ्या अवस्थेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गाळ नद्या वाहून आणत असतात आणि या नद्या त्यांचा वहन क्षमता कमी झालेली असते त्या ठिकाणी आणि भूप्रदेशाचा उतार अत्यंत मंद असतो आणि अशा वेळेला नदी आपल्या प्रवाहाबरोबर हा वाहून आणलेला गाळ नेऊ शकत नाही पुढे, आणि म्हणून हा गाळ याच ठिकाणी संचित होतो आणि याच्यातून जे बांध तयार होत असतात, जे तट तयार होत असतात, याला गाळाचे बांध असं म्हणतात. आणि सर्वात महत्वाचा चौथा भूआकार आहे विद्यार्थ्यांना, तो म्हणजे त्रिभुज प्रदेश. आता त्रिभुज प्रदेश म्हणजे की जर आपण बघितलं की तिसऱ्या अवस्थेमध्ये नदी प्रचंड प्रमाणामध्ये गाळ वाहून असते आणि या ठिकाणी उतार अत्यंत कमी झालेला असल्यामुळं हा जो गाळ आहे त्या ठिकाणी संचयित करते आणि यापासून जे त्रिकोणी आकाराचे जे भूप्रदेश तयार होतात याला आपण त्रिभुज प्रदेश असं म्हणत असतो. आणि विशेषतः सर्व नद्या, ज्या मोठमोठ्या नद्या आहेत, त्या सर्व नद्या ज्या वेळेला सागराला मिळतात, त्याचा नदीचा मुखाचा जो प्रदेश आहे, या प्रदेशाजवळ अशा प्रकारचे त्रिभुज प्रदेश विद्यार्थी मित्रांनो करतात. या ठिकाणी या त्रिभुज प्रदेशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गाळाचं संचयन होतं. विशेषतः आपण त्याला चिकन माती म्हणूया, या ठिकाणी जाडबर्डी गाळ या ठिकाणी प्रचंड प्रमाणात येतो आणि याच्यातून त्रिभुज प्रदेश तयार होतो. आता त्रिभुज प्रदेशाचे अनेक प्रकार आहेत. जगामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर वेगवेगळ्या प्रकारचे त्रिभुज प्रदेश आढळतात. यामध्ये विशेषतः नद्यांचा जो पक्षीपदीय त्रिभुज प्रदेश की जो आपल्याला गंगा नदीच्या मुखाजवळ आढळतो, की या पक्षीपदीय म्हणजे काय, पक्षाच्या पावलाप्रमाणे या त्रिभुज प्रदेशाला आकार प्राप्त होत असतो. त्यानंतर आहे धनुष्यकार त्रिभुज प्रदेश, की काही काही ठिकाणी धनुष्याचा आकार या त्रिभुज प्रदेशाला प्राप्त होत असतो. विशेषतः नाईल नदीचा जर मुखाचा प्रदेश बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा धनुष्याचा आकार असलेला त्रिभुज प्रदेश दिसतो. त्यानंतर आहे भग्नाकार त्रिभुज प्रदेश, की कधी कधी काय होतं की त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होत असताना त्या ठिकाणी भरती ओटीचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्रिभुज प्रदेशाची निर्मिती परिपूर्ण होत नाही आणि या ठिकाणी मग तो भग्नाकार स्वरूपाचं म्हणजे अपरिपक्व त्रिभुज प्रदेश तयार होतात. जर विद्यार्थी मित्र आपण सिंधू नदीचा मुखाचा जर भाग बघितला तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा भूप्रदेश आढळतो. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा अजून एक त्रिभुज प्रदेशाचा प्रकार आहे, तो म्हणजे क्षीणाकार भूप्रदेश. क्षीणाकार भूप्रदेश याही ठिकाणी की म्हणजे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होत आली की परत भरती ओटीमुळे किंवा इतर कारणामुळे तो गाळ जो आहे जो त्या ठिकाणी संचित झालेला असतो तो त्या सागराच्या लाटाबरोबर वाहून जातो आणि त्यामुळे त्या ठिकाणी क्षीण होत. म्हणजे जर तुम्ही हडसन नदी असेल, त्या हडसन नदीच्या मुखाचं जर निरीक्षण केलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा भूप्रदेश तयार झालेला आढळतो. म्हणजे अशा प्रकारे की WM डेव्हिसने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी नदीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हे कार्य होत असतं. आणि ज्यावेळेस त्रिभुज प्रदेश असं होतो हा अत्यंत मंद उत्तराचा सपाट भूभाग असतो आणि या ठिकाणी परत शरण चक्राचं कार्य विद्यार्थी मित्रांनो पूर्ण होत असतं त्या ठिकाणी. याच्यामध्ये अजून 2-3 गोष्टी मी तुम्हाला परत एक शेवटी सांगतो त्या ठिकाणी, की ज्या वेळेला शरण चक्राचं कार्य सुरू होतं ते पूर्ण होण्यासाठी 3 घटक आवश्यक असतात. एक म्हणजे तिथं भूस्थैर्य असावं. भूस्थैर्य असावं म्हणजे एकदा कार्य सुरू झालं की त्या ठिकाणी कोणत्याही भू अंतर्गत हालचाली असेल, भूकंप असेल, लँडस्लाइड असेल, अशा प्रकारच्या भू हालचाली होता कामा नये, तरच शरण चक्राचं कार्य पूर्ण होतं. दुसरा म्हणजे हवामानात विशेष बदल नको, म्हणजे प्रचंड बदल नको त्या ठिकाणी. जर अशा हवामानात विशेष बदल झाले, ढगफुटी झाली किंवा इतर काही बदल झाले तर त्या ठिकाणचं कार्य प्रभावित होतं, ते कार्य पूर्ण होत नाही, त्या कार्यात अडथळा येतो. म्हणून हे सर्व मदत आणि इतर कारकांचा अडथळा नको, इतर जे अडथळे आहेत. मग मी आता सांगितलं की भूअंतर्गत हालचाली असेल, सागराचा भाग उंचवण असेल किंवा लँडस्लाइड असेल, भूकंप असेल, यासारखे अडथळे आले नाही तर विद्यार्थी मित्रांनो हे कार्य परिपूर्ण होतं, अन्यथा त्यामध्ये त्या ठिकाणी अडथळे येतो. एक महत्वाची संकल्पना या ठिकाणी मी सांगून या ठिकाणी थांबतोय, की एक म्हणजे नदीचे पुनर्जीवन, की विद्यार्थी मित्रांनो ही सुद्धा संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. ते शरण चक्राचे संबंध आहे आणि याचा सुद्धा उल्लेख WM डेव्हिस यांनी केलेला आहे, की ज्या वेळेला शरण चक्राचं कार्य सुरू होतं त्यावेळेला त्या कार्यामध्ये अडथळे येतो. मी आता सांगितलं, जमीन खचते, आता उंचवते, भू हालचाली होतात,
भूअंतरात हालचाली होतात, सागराच्या पातळीमध्ये बदल होतो, हवामानात मोठा बदल होतो. यामुळं जे शरण कार्य जे आहे ते शरण कार्य थांबतं आणि परत तो भूप्रदेश तयार होतो आणि जे कार्य आतापर्यंत झाले ते मध्येच डिस्टर्ब होतं आणि त्या ठिकाणी परत भूप्रदेश उंचावतो आणि त्या ठिकाणी परत शरण चक्र पहिल्यापासून चालू होतं. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या प्रदेशामध्ये शरण चक्राचं कार्य सुरू झालंय, परंतु या आता उल्लेख केलेल्या कारणामुळे जर त्याला अडथळा आला तर परत ते कार्य पहिलं कार्य थांबतं आणि परत त्या ठिकाणी भूप्रदेश तयार होतो आणि त्या ठिकाणी त्या चक्राचं कार्य परत चालू होतं शरण चक्राचं आणि या प्रक्रियेला त्या ठिकाणी नदीचं पुनर्जीवन असं म्हणतात. आणि ही सुद्धा संकल्पना खूप महत्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. आजच्या तासाला आपण WM डेव्हिसनचं जे शरण चक्र आहे ते कशा प्रकारे प्रत्यक्ष कार्य चालतं, नदीच्या पहिल्या अवस्थेमध्ये, दुसऱ्या अवस्थेमध्ये, तिसऱ्या अवस्थेमध्ये कशा प्रकारे ते भू आकार तयार करत असतात आणि तो जो भूप्रदेश आहे, भूरूप आहे जे पहिलं, ते हळूहळू कमी कसं होतं, त्याचा विस्तार उंची कशी कमी होते हे आपण बघितलं. आणि शेवटी आपण अशी कोणते कारण आहेत की ज्या कारणामुळं या शरण चक्राच्या कार्यात अडथळा येतो याबद्दल आपण चर्चा केली. पुढच्या तासाला विद्यार्थी मित्रांनो या शरण चक्रा संदर्भामध्येच आपण याचे ते आक्षेप आहे, याच्यावर कोणत्या टीका झाल्या आणि याचं महत्व काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.